हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 31 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? इतक्या दिवसांपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाच आणि प्राजक्ता पैशांची मदत घेण्यासाठी सुलक्षणाकडे आली. सुलक्षणाच्या पायावर डोकं ठेवून रडून तिने 20 लाख रुपयांची मागणी केली. सुलक्षणाला सुद्धा हेच हवं होतं आणि सुलक्षणाने 20 लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. परंतु त्या बदल्यात तुला माझ्या आलोकशी लग्न करावं लागेल अशी अट सुलक्षणाने ठेवली आणि प्राजक्ताला जबर धक्का बसला. प्राजक्ताने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिलाय. सुलक्षणा मॅडम, तुम्ही माझ्या मजबुरीचा गैरफायदा घेताय आणि मी हे लग्न करणार नाही असं तिने सुलक्षणाला ठणकावून सांगितलंय आणि ती तेथून निघून गेलीये. म्हणजे आता प्राजक्ता आणि आलोकचं लग्न काही होणार नाहीये. सुलक्षणाला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आई आजी चांगलीच कान उघडणी करत असते प्राजक्ताची आणि प्राजक्ताला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली काल उशी घेऊन मस्त पाय पसरून झोपण्याची? माझी भाग्या ही कशीबशी छोट्या जागेत झोपली होती. आज तिच्या ऑफिसचा पहिला दिवस होता, तरीसुद्धा तू त्याचा विचार केला नाही की रात्रभर जर हिला चांगली झोप आली नाही तर ही कामाला कशी जाईल, हिचा ऑफिसचा पहिला दिवस कसा जाईल. पण तू मात्र निवांत झोपलेली होती. ती बिचारी भाग्या उठली, तिचं आवरलं आणि कामाला निघून गेली आणि तू घरीच मस्त आराम करतीये. त्यामुळे मला एक गोष्ट चांगली कळून चुकली आहे की तू जे भाग्या भाग्या करत असते ना, ही सगळी तिची नाटकं आहे. तू एक नंबरची स्वार्थी आहेस. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. मान खाली घालून ती सगळं ऐकत असते आणि आई आजी तिला ठणकावून सांगते, या घरावर तुझा कोणताही हक्क नाहीये. हे तुझ्या मामाचं घर नाहीये जेथे तू हक्काने राहशील. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाहीये. एकतर तुझ्यासमोर दोनच पर्याय आहे. तुझ्या काकाला फोन करायचा आणि त्यांच्याकडे राहायला जायचं किंवा मग वैद्यबुवांचं घर, तुझ्या मामाचं घर परत मिळवायचं. तुला काय करायचं ते कर, परंतु ते घर परत मिळवून दे. कारण तुझ्यामुळेच त्यांचं ते घर गेलंय. ज्या थाळीत तू खाल्लं त्या थाळीतच मोठं भगदाड पाडलंयस तू. तू खूप मोठा विश्वासघात केलाय वैद्यबुवांचा. त्यामुळे आता तुझ्यावर आहे की तुला काय करायचंय. तुला तुझ्या काकाकडे राहायला जायचंय की मग वैद्यबुवांचं घर परत मिळवून द्यायचंय. हे सगळं ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसतो. आई आजी घरामध्ये निघून जाते. आता काय करायचं हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो आणि प्राजक्ता एक मोठा निर्णय घेते की आता हे घर परत कसं मिळवायचं. इकडे भाग्या तिच्या ऑफिसमध्ये संरक्षण संस्थेमध्ये पोहोचलेली असते आणि येथील संचालिका भाग्याला आपली ही संस्था नेमकं काय काम करते याबद्दल समजावून सांगत असतात. संचालिका सांगतात, हे पहा भाग्यश्री, ही आपली संरक्षण संस्था म्हणजे एक NGO आहे आणि येथे आपण नेमकं काय काम करतो ते मी तुला समजावून सांगते. येथे आपण स्त्रियांच्या उत्थानासाठी काम करतो. ज्या गोरगरीब स्त्रिया आहेत, ज्यांना समाजात उपेक्षित समजलं जातं, मग त्यांचे कुटुंबीय असो, त्यांचे माहेरचे, सासरचे, त्यांची मुलं हे त्यांना त्रास देतात, ज्यांच्याकडे जीविकेचं काही साधन नाही आहे, ज्यांना समाजात काही स्थान नाही आहे, अशा सर्व स्त्रियांना आपण मदत करतो. आणि हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे की समाजातल्या शेवटच्या स्त्रीपर्यंत मदत पोहोचली पाहिजे. कोणतीही स्त्री ही मदतीपासून उपेक्षित राहायला नको. हे ऐकून भाग्या खूप खुश होते आणि तेवढ्यात एक स्वयंसेविका तेथे येते. या संचालिका भाग्याची तिच्याशी ओळख करून देतात. भाग्या ही आहे लता आणि लता ही आहे भाग्यश्री. आज हिचा येथे पहिलाच दिवस आहे. या दोघी एकमेकींना हाय करतात आणि लता सांगते की सावित्रीनगर चाळीतील सविताची फाईल कोठे ठेवायची. संचालिका सांगते, तेथे ठेव, मी नंतर पाहते. लता तिच्या डेस्कवर जाऊन बसते. संचालिका भाग्यश्रीला विचारतात, तुला तुझी बसायची जागा तर भेटली आहे ना? भाग्यश्री हो म्हणते, हो मी येथेच बसणार आहे. संचालिका तिला समजावून सांगतात, तसा तर आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. जशी तुझी लताशी ओळख झाली तशी बाकीच्या सगळ्यांशी तुझी ओळख नक्की होईल. पण येथे काम करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की आपण ज्या स्त्रियांची मदत करतो त्या स्त्रियांबद्दल तुझ्या मनात ही भावना कधीही येऊ देऊ नकोस की आपण या स्त्रियांवर उपकार करतोय. ही भावना
कधीही तुझ्या मनात यायला नकोय. भाग्यश्री सांगते, नाही मॅम, माझ्या मनात अशी कधीही भावना येणार नाही. कारण आपण या जगात कोणासाठीही काही करतो ना, तर ते आपलं कर्तव्य असतं. आपणही समाजाचं काही देणं लागतो म्हणून करतो. माझे वडीलसुद्धा वैद्य आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून ते समाजातील लोकांची निःशुल्क वैद्यकीय सेवा करतात. 1 रुपयासुद्धा घेत नाही. मी सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलं आहे आणि मला या गोष्टीची चांगलीच जाणीव आहे. हे ऐकून संचालिकांना खूप आनंद होतो. संचालिका तिचं कौतुक करतात आणि म्हणतात, भाग्यश्री, ही पहा, ही आपल्या संस्थेची नियमावली आहे. यामध्ये आपल्या संस्थेचे सगळे नियम आहेत. आज तुझा पहिला दिवस आहे. हळूहळू तू सगळं शिकशील. परंतु आपल्या संस्थेमध्ये जी कोणी स्त्री मदत घेण्यासाठी येईल, तिला कोणत्या प्रकारची मदत करायची आहे, म्हणजे तिचा नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि त्याबद्दल तिला कोणती मदत करायची, हे सगळं यामध्ये नमूद केलं आहे. याच नियमावलीनुसार आपल्याला हे सगळं काम करायचं असतं. भाग्यश्रीला ही फाईल मिळते. भाग्यश्री खूप खुश होते. संचालिका सांगतात, आता तू बस तुझ्या डेस्कवर, तुला हळूहळू सगळं कळेल, मी आलेच, असं म्हणून संचालिका निघून जातात. भाग्यश्री तिच्या डेस्कजवळ येते आणि तिच्या डेस्कवर अतिशय सुंदर अशी गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ही फुलं पाहून भाग्यश्रीला खूप आनंद होतो. भाग्यश्रीला असं वाटतं की आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस आहे, म्हणून तिच्या NGO कडूनच तिला ही फुलं मिळाली आहेत. आणि भाग्यश्री लताला म्हणते, लता, खरंच ही फुलं किती सुंदर आहेत ना. आपल्या संस्थेची ही जी पद्धत आहे की नवीन एम्प्लॉईचं स्वागत अशी फुलं देऊन करायचं, मला खरंच ही पद्धत खूप आवडली आहे. लता हसून म्हणते, भाग्यश्री, तुला काय वाटतंय, आपल्या संस्थेने तुला ही फुलं दिली आहेत तुझं वेलकम करण्यासाठी? अगं, आपली संस्था एक NGO आहे आणि इतक्या महागड्या फुलांवर खर्च करण्यासाठी आपल्या संस्थेकडे पैसे नाही आहे आणि आपण असा 1ही रुपया फालतू खर्च करत नाही. आपल्या संस्थेने ही फुलं तुला नाही दिली आहेत, हे लक्षात ठेव. हे ऐकून भाग्यश्रीला आश्चर्य वाटतं आणि भाग्यश्री विचार करते, जर या संस्थेने मला ही फुलं दिली नाही आहेत, मग मला ही फुलं नेमकी पाठवली तरी कोणी? आज माझा पहिला दिवस आहे, हे कोणाला माहीत होतं आणि कोणी मला ही फुलं पाठवली असतील, हाच विचार भाग्या करते. आणि ही फुलं पाठवलेली असतात आरवने. आरव एका माणसाला कॉल करून विचारतो, फुलं पोहोचली का जागेवर? हा माणूस सांगतो, हो सर, फुलं जागेवर पोहोचली आहेत. आरव विचारतो, तुम्ही त्या फुलांवर काही नोट वगैरे, नाव वगैरे टाकलं तर नाही ना, आणि तेथे कोणाला कळत नाही ना की फुलं मी पाठवली आहेत? हा माणूस सांगतो, नाही सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फुलं अगदी योग्य जागेवर पोहोचली आहेत आणि कोणाला कळलंही नाही की फुलं कुणी पाठवली आहेत आणि कुणी ठेवली आहेत. आरव खूप खुश होतो. गुड जॉब म्हणून फोन कट करतो आणि म्हणतो, मिस भाग्यश्री, माझ्याकडून तुम्हाला तुमच्या नोकरीच्या पहिल्या दिवशी ही स्पेशल फुलं, पण ही फुलं मी तुम्हाला दिली आहे हे कदाचित तुम्हाला कधीच कळणार नाही. आरव हा भाग्यश्रीच्याच विचारात गुंग झालेला असतो आणि तेवढ्यात त्याला दिसतं की आलोक हा आपल्या सुंदरीला सुरू करतोय. आरव आलोक जवळ येतो आणि विचारतो, दादा कुठे, राईडला का? आलोक सांगतो, हो राईडला, यायचं का तुला? आरव म्हणतो, सॉरी यार, आता मला अर्धा तासानंतर एक महत्त्वाची मीटिंग आहे. आलोक म्हणतो, प्लीज चल ना. आरव म्हणतो, अर्ध्या तासात आपण परत येत असू तर मग जाऊया. आलोक म्हणतो, डन. आणि मग हे दोघेही गाडीवर बसतात आणि आलोक या सुंदरीला किक मारत असतो. परंतु त्याच वेळेस चक्क प्राजक्ता घराच्या गेटमध्ये घुसते. आता सुलक्षणाकडे मदत मागायला ती आली आहे. आलोक आणि आरव या गाडीवर बसलेले असतात, पण सुंदरी काही सुरू होत नाही. आरव गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो, दादा, अर्ध्या तासात आपल्याला परत यायचंय, ही तुझी सुंदरी आज सुरू होईल ना? आलोक म्हणतो, अरे होईल रे, टेन्शन घेऊ नको. आरव म्हणतो, तू सुंदरीला रिपेअर केलंय की नाही असंच मला वाटतंय आता. आणि तेवढ्यात आरवची नजर प्राजक्तावर पडते की प्राजक्ता घरामध्ये येते. आरव खूप घाबरतो, कारण त्याला माहिती आहे जर आलोकने प्राजक्ताला पाहिलं तर तो पुन्हा एकदा ट्रिगर होईल आणि मग त्याला संतापाची भरती येईल, संतापाची मोठी लाट येईल. त्यामुळे आरव आलोकला म्हणतो, अरे दादा, 1 मिनिट इकडे लवकर, असं म्हणून तो त्याला गाडीवरून खाली उतरवतो आणि बाजूला घेऊन जातो आणि विचारतो, ही गाडी आपण कधी घेतली? आलोक विचारतो, कोणती ही गाडी का? आणि तोपर्यंत प्राजक्ता ही मागून जात असते. आरवचं लक्ष थोडं तिकडे आणि थोडं आलोककडे असतं. आलोकने प्राजक्ताला पाहू नये यासाठी तो प्रयत्न करत असतो. आलोक सांगतो, अरे ही गाडी घेऊन तर 2 वर्ष झाली आहेत. आरव म्हणतो, अरे वा, 2 वर्ष झाली, पण मला तर माहीतच नाही आहे. असं कसं यार, मला कोणी सांगतच नाही. आलोक विचारतो, खरंच तुला माहीत नाही आहे? आरव म्हणतो, नाही ना,
मी येथे नसतो ना, म्हणून कदाचित मला माहीत नाही आहे. तोपर्यंत प्राजक्ता ही घरामध्ये निघून जाते. आलोक चिडून म्हणतो, तुला आहे ना काहीच माहीत नसतं, चल लवकर राईडला जायचं आहे. आरव म्हणतो, आपण या गाडीमध्ये जायचं का? आलोक चिडून म्हणतो, अरे सुंदरी, मी काय टाइमपाससाठी रिपेअर केली का मग? चल गुपचूप. तोपर्यंत प्राजक्ता निघून गेलेली असते. आलोक आणि आरव हे दोघे सुंदरीवर बसतात. आरव त्याला हेल्मेट देतो आणि मग आलोक हेल्मेट घालून गाडी सुरू करतो. प्राजक्ता आणि आलोकची भेट काही झाली नाही हे पाहून आरव खुश होतो आणि मग हे दोघे भाऊ सुंदरीवर राईडला जातात. इकडे सुलक्षणा ही घरात प्राजक्ताची वाटच पाहत बसलेली असते. अंबिका, सगुणा, प्रीतीसुद्धा तेथे असतात आणि तेवढ्यात अंबिकाला दिसतं की प्राजक्ता घरी आली आहे. त्यामुळे अंबिका खूप खुश होते आणि सुलक्षणा सांगते, जाऊबाई ती आली. सुलक्षणा लगेच एक फाईल घेऊन काम करण्याचं नाटक करते आणि प्राजक्ता आतमध्ये येताच सुलक्षणा ही अंबिकाला सांगते, मला एक फाईल हवी आहे. अंबिका म्हणते, चल सगुणा, तुला मी फाईल देते. अंबिका आणि सगुणा पुढे जातात तर प्रीती तेथेच असते. अंबिका मागे येते आणि म्हणते, अगं प्रीती चल, खूप महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून अंबिका प्रीतीला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाते. आता तेथे फक्त प्राजक्ता आणि सुलक्षणाच असतात. सुलक्षणाला माहिती आहे की प्राजक्ता आली आहे, पण सुलक्षणा काम करण्याचं नाटक करते आणि प्राजक्ता आली आहे हे मला माहीतच नाही आहे असं नाटक करते. त्यामुळे प्राजक्ताला कळतच नाही आता सुलक्षणाशी कसं बोलावं. प्राजक्ता ही सुलक्षणा जवळ येते आणि म्हणते, मॅम. सुलक्षणा तिच्याकडे पाहते आणि अरे वा प्राजक्ता, तू आलीस का? मला तर कळलंच नाही असं आणते. प्राजक्ता म्हणते, हो मॅम, येथे मी एक खूप महत्त्वाच्या कामासाठी आली आहे. खरं सांगायचं तर आज मी तुमच्याकडे भीक मागण्यासाठीच आली आहे. हे ऐकून सुलक्षणाला आश्चर्य वाटल्याचं ती नाटक करते आणि विचारते, म्हणजे? तर प्राजक्ता सांगते, माझे मामा नेहमी म्हणतात की माणसाने स्वाभिमानाने जगावं, पण आज मी स्वाभिमान घराबाहेरच सोडून आली आहे. असं म्हणून प्राजक्ता चक्क सुलक्षणाच्या पायावर डोकं टेकवते आणि गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागते. सुलक्षणा म्हणते, अगं प्राजक्ता काय करतीयेस? चल बस, वर बस बरं. आणि ती तिला सोफ्यावर बसवते. प्राजक्ता रडत असते. सुलक्षणा विचारते, काय झालंय सांग मला. प्राजक्ता तिला म्हणते, मॅम, तुम्ही नेहमी असं म्हणता ना की मी तुमच्या घरचीच एक सदस्य आहे. तुम्ही मला तुमच्या कुटुंबातील एक सदस्य मानता, म्हणूनच येथे मी तुमची मदत घ्यायला आली आहे. तुम्ही माझ्या दादाच्या वेळेस जेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती तेव्हा स्वतःहून मदत केली आणि आज मी तुमच्याकडे मदत मागायला आली आहे. आमच्या घरावर खूप मोठं संकट आलं आहे. असं म्हणून प्राजक्ता हात जोडते, रडू लागते. सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता सांग नेमकं काय झालं आहे, मग मला कळेल ना की तुला काय हवं आहे, तुला काय मदत करायची आहे. आणि प्राजक्ता झालेला सगळा प्रकार सांगते. मॅम, आमच्या येथे काही गुंड आले होते आणि त्यांनी आमच्या घरावर कब्जा केला आणि आता आम्हाला घराबाहेर काढलं आहे. आमच्या घराला ताळं लागलं आहे. सुलक्षणा धक्का बसल्याचं नाटक करते. प्राजक्ता रडत रडत सांगते, माझ्या भावाने त्यांच्याकडून 20 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं आणि आम्ही ते फेडलं नाही. त्यामुळे त्या गुंडाने आमच्या घराला ताळं लावलं आहे. प्राजक्ता सुलक्षणाला सांगते, मॅम, घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात. घर म्हणजे त्या घरातील माणसांचं जीवन असतं आणि जेव्हा त्या घराला ताळं लागतं ना तेव्हा समजतं की त्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. मॅम, माझ्या मामाला अजूनही अशी अपेक्षा आहे की ते घर आम्हाला परत मिळेल, परंतु त्याला जर हे कळलं की त्या घरावर 20 लाख रुपयांचं कर्ज आहे तर त्याला समजेल की हे 20 लाख रुपये आम्ही नाही परत करू शकत आणि ते घर आम्हाला परत कधीच नाही मिळणार. मॅम, आत्ताच माझ्या मामाचं हार्टचं ऑपरेशन झालं आहे आणि जर त्याला हे सत्य कळलं ना तर त्याला आणखीन त्रास होईल आणि त्याचा जीवही जाऊ शकतो. ते मी सहन नाही करू शकणार. असं म्हणून प्राजक्ता पुन्हा एकदा सुलक्षणासमोर हात जोडते आणि ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, त्यामुळेच मी आल्यावर तुम्हाला म्हणाले होते की आज मी तुमच्याकडे मदत मागायला आली आहे, तुमच्याकडे भीक मागायला आली आहे. मॅम, प्लीज मला ही भीक द्या, मला मदत करा, मला पैशांची गरज आहे. असं म्हणून प्राजक्ता पुन्हा एकदा सुलक्षणासमोर गुडघ्यावर बसते, तिच्या पायावर डोकं ठेवते. त्यामुळे सुलक्षणाला खूप आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. इकडे आलोक आणि आरव या दोघांची राईड सुरू असते. आलोक छान गाडी चालवत असतो. आरवसुद्धा खूप खुश होतो आणि म्हणतो, दादा, खरंच तू सुंदरीला रिपेअर करून घेतलं ना, एक नंबर काम केलंय. या सुंदरीवर राईड करण्याची मजाच येते. आलोक म्हणतो, अरे
मी तर तुला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण ही सुंदरी अडगळीत पडली होती. तू मला आयडिया दिली म्हणून तर मी तिला बाहेर काढलं आणि रिपेअर केलं. मला सुद्धा खूप मजा येते. आणि तेवढ्यात आलोक गाडी थांबवतो. आरव विचारतो काय झालं. आलोक म्हणतो आता हा रस्ता आपला सोडावा लागेल. अर्ध्या तासानंतर तुला मीटिंग होती ना. चल आता परत फिरायचंय, घरी जायचंय. आरव विचार करतो अरे देवा, आता जर आम्ही घरी गेलो तर प्राजक्ता घरी असेल आणि दादाने तिला पाहिलं तर तो पुन्हा ट्रिगर होईल. आता एवढ्या लवकर घरी जायला नको. आरव म्हणतो अरे दादा, थोडं आपण पुढे जाऊया ना, थोडं पुढे जाऊ. आलोक म्हणतो तुम्हाला कोणाला माझ्या वेळेची किंमत नाहीये, पण मला तुमच्या वेळेची किंमत आहे. तुझी महत्त्वाची मीटिंग आहे ना, त्यामुळे काही नाही, आपण घरी जायचं. आरव गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो दादा, मला खूप मजा येते तुझ्याबरोबर. चल आपण आणखीन थोडं पुढे जाऊया. तर आलोक त्याला समजावून सांगतो आरव, मला सुद्धा तुझ्याबरोबर फिरायला खूप छान वाटतंय, पण तू माझा भाऊ आहे. तू माझा बेबी सिटर नाही आहे माझी बेबी सिटिंग करायला. मला कळतंय माझ्यामुळे तुझ्या कामाचा वेळ वाया जातो, त्यामुळे आपण आता घरी जायचं आहे. आरव म्हणतो अरे बेबी सिटिंग कुठे, तू माझ्या भावासारखाच वागतो मी तुझ्याशी. आणि आपण सुंदरी चालवतोय ना, कोणता बेबी सिटिंगवाला सुंदरी चालवतो, चल बरं. पण आरव हा असं बोलतोय तरी आलोक काही ऐकत नाही आणि म्हणतो गुपचूप बस मागे, आपल्याला घरी जायचं आहे. आरवचा नाईलाज होतो. घरी जायच्या आधी काहीतरी करावं लागेल असा विचार आरव करतो. तो गाडीवर बसतो आणि हे दोघेही आपल्या घराकडे यायला निघतात. इकडे प्राजक्ता सुलक्षणाच्या पायावर डोकं ठेवून तिच्याकडे भीक मागत असते, मदत मागत असते. सुलक्षणाला आनंद होतो. सुलक्षणा म्हणते प्राजक्ता उभी राहा, असं पुन्हा पुन्हा पायावर डोकं ठेवायचं नाही, अशी मदत मागायची नाही. प्राजक्ता उभी राहते. सुलक्षणा विचारते प्राजक्ता तुला किती पैसे हवे आहेत. प्राजक्ता सांगते 20 लाख रुपये. सुलक्षणा म्हणते ठीक आहे, दिले. हे ऐकून प्राजक्ताला खूप आनंद होतो, आश्चर्यसुद्धा वाटतं. आणि सुलक्षणा प्राजक्ताला समजावून सांगते प्राजक्ता, मी तुला याआधीसुद्धा सांगितलंय की एकदा सुलक्षणा सूर्यवंशीने एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं, ते आयुष्यभरासाठी मानलं, मग सुलक्षणा सूर्यवंशी त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकते. त्यामुळे ही 20 लाख रुपयांची मदत काहीच नाहीये. मी तुला 20 लाख रुपये नक्की देईल. सगुणा माझं पासबुक घेऊन ये. हे ऐकून प्राजक्ताला खूप आनंद होतो. ती ढसाढसा रडू लागते आणि सुलक्षणाला घट्ट मिठी मारते. सुलक्षणाला आनंद होतो. सुलक्षणा म्हणते मला आहे ना, रडणारी माणसं बिलकुल आवडत नाही. जर तू रडली तर मी तुला मदत करणार नाही. प्राजक्ता हसते. सुलक्षणा म्हणते पहा बरं, किती छान वाटते तू हसताना, खूप गोड दिसते. आणि आता यानंतर ही सुलक्षणा सूर्यवंशी तुला वचन देते की तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असेल, फक्त आनंद. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू असेल, पुन्हा तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू असणार नाही. हे ऐकून प्राजक्ताला आनंद होतो. प्रीती हे सगळं लपून ऐकत असते. तेवढ्यात सगुणा तेथे चेकबुक घेऊन येते. सुलक्षणाला चेकबुक देते आणि सुलक्षणा 20 लाख रुपयांचा चेक भरून साईन करून आपल्या हातात ठेवते. प्राजक्ता जवळ येते. प्रीतीचं बारीक लक्ष असतं आणि सुलक्षणा ही प्राजक्ताला म्हणते प्राजक्ता, हे 20 लाख रुपये आज मी तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नशीब बदलतीये, तुमचं भविष्य बदलतीये, तुम्हाला तुमचं घर परत देतीये. परंतु त्या बदल्यात मला काय मिळणार. प्राजक्ता म्हणते मॅम, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि मग सुलक्षणा हात पुढे करते आणि म्हणते प्राजक्ता, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे आणि ते वचन तू पूर्ण करायला हवं आहे. प्राजक्ता सुलक्षणाच्या हातात हात देते आणि सुलक्षणा म्हणते मी तुझ्या कुटुंबाचं नशीब बदलायला तयार आहे, पण तुला माझ्या आलोकचं नशीब बदलावं लागेल. हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. आलोकचं नशीब बदलायचं म्हणजे. आणि सुलक्षणा तिला सांगते तुला माझ्या आलोकशी लग्न करावं लागेल. आजपासून तू प्राजक्ता आलोक सूर्यवंशी. प्राजक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. सुलक्षणा तिला सांगते तुला जर माझ्याकडून मदत हवी असेल तर तुला मला मदत करावी लागेल. माझ्या आलोकचं भविष्य बदलावं लागेल, त्याच्याशी लग्न करावं लागेल. आजपर्यंत तू समर समायराची ट्युशन टीचर म्हणून या घरात येत होती, आता तुला माझी सून म्हणून या घरात यायचं आहे. प्राजक्ताला जबर धक्का बसतो. तिला आलोक आठवतो. आलोक कसा चिडकाय हे आठवतं आणि प्राजक्ता सुलक्षणाच्या हातातून हात काढून घेते. सुलक्षणा खूप घाबरते. प्राजक्ता सुद्धा घाबरलेली असते. सुलक्षणा म्हणते प्राजक्ता विचार कर, तुला जर ही मदत हवी असेल तर तुला मला हे वचन द्यावंच लागेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स,
पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ता ही सुलक्षणाला म्हणेल, मॅम तुम्ही माझ्या मजबुरीचा गैरफायदा घेताय आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. आज नंतर या घरात मी परत कधीच येणार नाही, असं म्हणून प्राजक्ता ही घरातून निघून जाईल आणि त्याच वेळेस आलोक आणि आरव घरी परत येतील. आता प्राजक्ताने तर लग्नासाठी नकार दिलाय. मग खरंच आलोक आणि प्राजक्ताचं कधी लग्न होऊ शकेल का? आता सुलक्षणा पुढे काय करेल? कारण तिला तर या दोघांचं लग्न लावून द्यायचंच आहे. हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.